तुम्ही जर 1.5 कप गव्हाच्या पिठामध्ये 1 वाटी दही घालून जर पीठ मळून घेतलं ना तर इतका भारी नाश्ता होतो ना हा। आणि नाश्ता तुम्ही प्रवासासाठी पण नेऊ शकता किंवा 15 दिवस स्टोअर पण करून ठेवू शकता। तर खूप भारी नाश्ता होतो। इथे मी एक बाउल घेतलं आहे, बाउलमध्ये मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, अर्धा चमच खायचा सोडा टाकला, 1 चमच तीळ टाकले आहेत आणि आता थोडंसं तेल टाकून 1 वाटी दही टाकून छान मळून घ्यायचं आहे। दही टाकल्यानंतर अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून हळद। आता हे छान मळून घ्यायचं आहे। थोडं पाण्याची गरज लागली तर पाणी टाकायचं आणि छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आणि 10 मिनटं रेस्टला ठेवायचं आणि 10 मिनटानंतर असं हाताला थोडंसं तेल लावून त्याचे छोटे छोटे गोळे करून तळून घ्यायचे। त्याला तुम्ही गव्हाचा नाश्ता बोलू शकता किंवा गव्हाच्या पिठाचे आंबट तिखट बोरही बोलू शकता किंवा चाय टाईमचा नाश्ताही बोलू शकता। आता इथे झाले ते छान खरपूस रंगाचे तळून घ्यायचे आहेत क्रिस्पी। आता छान तळून घेतल्यानंतर बघू शकता किती छान दिसत आहे आणि तुम्ही याला स्टोअर पण करून ठेवू शकता।